25 दिसंबर को चंद्रपुर शहर में गोष्ट कशी रमती इस नाटक का प्रयोग हुआ। इस संबंध शशांक गिरीश केतकर इस कलाकार ने सिटी केबल को भेंट दी। इस वक्त उन्होंने बताया कि 25 दिसंबर को गोष्ट कशी रमती इस नाटक का प्रयोग चंद्रपुर में हुआ, जिसमें अभिभावकों का खासा प्रतिसाद उन्हें मिला। साथ ही इस वक्त उन्होंने ऐसी मंशा भी जताई कि उनके हर नाटक को ऐसा ही अभिभावकों का प्रतिसाद मिलता रहे। नाट्य गृह की अवस्था को देखते हुए उन्होंने इस ओर ध्यान देने की विनती यहाँ के अधिकारियों को की। साथ ही मंत्री महोदय से विनती की है कि वे आसपास के थिएटर की ओर ध्यान दें। साथ ही कलाकार होने के नाते उन्होंने यह संदेश दिया कि यदि कोई कलाकार बनना चाहता है, यदि अपनी कला को निहारना चाहता है, तो वे सच्चे रास्ते पर चले, कड़ी मेहनत, शिक्षण क्षेत्र में प्रगति कर स्वयं को काबिल बनाए। आज चंद्रपूरमध्ये इथे आमचा नाटकाचा प्रयोग होता, गोष्ट कशी रमतीच्या नाटकाचा, आणि मला खूप छान वाटतं की एक अप्रतिम ऑडियन्स आम्हाला इथे मिळाला आणि आय एम शुअर की प्रत्येक नाटकाला ही अशीच दाद इथल्या प्रेक्षकांची मिळत असणार आहे। एक छोटीशी विनंती अशी की नाट्यगृहाची जी अवस्था आहे ती थोडीशी गंभीर आहे आणि त्याच्याकडे प्लीज इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं। आणि आपले मुख्यमंत्री अगदीच याच एरियातले आहेत, त्यांनी नागपूरचं थिएटर फार अप्रतिम केलं, तसंच त्यांनी आजूबाजूच्या थिएटर्सकडे लक्ष द्यावं अशी कळकळीची विनंती आहे कलाकार म्हणून। अपार्ट फ्रॉम दॅट खूप छान छान नाटकं इथं आणत राहा आणि त्याचा आस्वाद घेत राहा। एक कलाकार म्हणून, एक नाट्य क्षेत्रात काम करणारा, चित्रपट क्षेत्रात काम करणारा माणूस म्हणून मी इतकंच सांगेन, कारण मी खूप फ्रेशर आहे, अगदीच तुम्हा तरुण मित्रांसारखाच मीही आहे। आणि मी इतकंच सांगेन की तुम्ही जे काही स्वप्न उराशी बाळगलं असेल ते परस्यू करण्यासाठी जे जे तुम्हाला करावं लागेल ते सगळं करा, पण स्वतःशी सच्चे राहा, इमान राखा, आईबाबांना कधीही गृहीत धरू नका, तुमच्या शिक्षकांना, मित्रमंडळींना गृहीत धरू नका आणि मुळात माणसं निवडताना योग्य माणसं निवडा, कारण जशी तुमच्या आजूबाजूला माणसं असतात त्यानुसारच तुमची जडणघडण होते। त्यामुळे माणसं निवडताना खूप केअरफुली निवडा आणि मुळात आधी शिक्षण पूर्ण करा, कारण अनेक जण ऍक्टर व्हायचं म्हणून शिक्षण अर्धवट सोडतात आणि मग ऍक्टिंग फील्डमध्ये काही धड होत नाही, शिक्षणही झालेलं नसतं, वर्ष सरून जातात आणि मग एक पॉइंट असा येतो की आता हातात काहीच नसतं। तर आधी शिक्षणाचा पाया भक्कम करा, एक माणूस म्हणून आधी घडा आणि त्यानंतरच अभिनय क्षेत्राकडे वळा, कारण अभिनय क्षेत्र खूप ग्लॅमरस दिसत असलं तरी त्याच्यात खूप काही कष्ट आहेत, त्याच्यात जागरणं असतात, त्याच्यात तुमच्या जेवणाखाण्याच्या वेळा नसतात, त्याच्यात तुम्हाला हजारो लोकांना, विविध लोकांना रोज फेस करायचं असतं, प्रत्येक ऑडियन्सचा ची अपेक्षा वेगळी असते आणि त्यात तुम्हाला त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतात। त्यामुळे खूप अभ्यास करा तुम्ही जे काही कॅरेक्टर प्ले करणार असाल त्याचा, कारण अभ्यासाशिवाय खरंच काहीही मिळत नाही, काही साध्य होत नाही। तेव्हा प्रत्येक कलाकारांना अभ्यास करा आणि इथली नाट्य चळवळ जी काही आहे ती अशीच छान राबवत राहा। धन्यवाद।